गाथा अभंगांची. भाविकांनो, अभंग आपण सगळे ऐकतो, म्हणतो, पण त्या अभंगामागे कोणत्या संताचं आयुष्य दडलं आहे हे आपण फार कमी वेळा जाणून घेतो. म्हणूनच गाथा अभंगांची या मालिकेत आपण संतांच्या अभंगामागची खरी कथा जाणून घेणार आहोत. आणि आज आपण जाणून घेणार आहोत दुःखाच्या ज्वालेतूनही विठ्ठलाचं नाव न सोडणाऱ्या एक असा संत ज्याने विठ्ठलाला दुःखातही देवाला धन्यवाद दिले. त्याच्या आयुष्यातील संकटांनी जन्म दिलेल्या त्या हृदयस्पर्शी अभंगाबद्दल. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे. एखाद्या माणसाचं सगळं काही हिरावून घेतलं, घर गेलं, मान गेला, संसार उद्ध्वस्त झाला, लोकांनी टिंगली केली, समाजाने हसवलं. अशा वेळी तो माणूस काय करतो? रडतो, तक्रार करतो की देवाला दोष देतो? पण एक संत होते ज्यांनी दुःखातही देवाला धन्यवाद दिले आणि त्या अश्रूमधून उमटली एक अशी गाथा जिने लाखो लोकांचं जीवन बदललं. गाथा अभंगांची भाग 1. अभंग. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे, पक्षी सुस्वरे आलविता. चला तर मग ऐकूया त्या अभंगामागची खरी गाथा. भाविकांनो, हा अभंग फक्त निसर्ग प्रेम नाही, ही एका तुटलेल्या मनाची प्रार्थना आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या सनातन धर्म या भक्तिभावने थांबलेल्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये जय जय रामकृष्ण हरी नक्की लिहा. भाविकांनो, आज आपण ज्या संताबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे विठ्ठल भक्तीत पूर्णपणे रंगून गेलेले संत तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांचा जन्म झाला एका साध्या घरात, पण त्यांच्या आयुष्यात सुरुवातीपासूनच संकटांची मालिका होती. जेव्हा संत तुकाराम महाराज यांच्या संकटांचा डोंगर कोसळला, तो फक्त साधा कठीण काळ नव्हता, तो त्यांच्या आयुष्याचा संपूर्ण पाया हादरवणारा काळ होता. आकाशाने पाऊस थांबवलं, जमिनीने अन्न देणं थांबवलं, दुष्काळाने गावाची छाती कोरडी पाडली. घरात धान्य नव्हतं, दुकानात ग्राहक नव्हते, व्यवसाय बुडाला. पण एवढ्यावरच थांबलं नाही. पहिली पत्नी, लहान मूल दुष्काळाच्या भयानक छायेत निघून गेले. कल्पना करा त्या क्षणाची. रिकामं घर, अंगणात शांतता आणि मनात हजार प्रश्न. देवा, मी काय पाप केलं होतं? माझ्यावरच का? गावकऱ्यांनी कुजबूज केली. तुका अपयशी झाला. देवाचं नाव घेतलं तरी उपयोग नाही. ज्यांनी कालपर्यंत साथ दिली तेच लोक हळूच दूर गेले. समाजाने पाठ फिरवली. आणि अशा वेळी माणूस काय करतो? तो माणसाकडे धाव घेतो, आधार शोधतो, कुणाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडतो. पण तुकोबांच्या नशिबात तेही नव्हतं. ते एकटे झाले, पूर्ण एकटे. आणि मग ते गावाबाहेर गेले, जिथे माणसांचा आवाज नव्हता, जिथे निसर्गाची कुजबूज होती. झाडांच्या सावलीत बसले, पानांची सलसल ऐकली, आकाशाकडे पाहिले आणि अचानक त्यांच्या अंतःकरणातून शब्द उमटले. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी सुस्वरे आलविती. हा अभंग म्हणजे कविता नाही, ही एका तुटलेल्या हृदयाची हाक आहे. झाडं माझी नाती, कारण झाडांनी त्यांना कधी दोष दिला नाही, कधी हसवलं नाही, कधी सोडलं नाही. पक्षी माझे सोबती, कारण पक्ष्यांनी त्यांच्यासाठी गाणं थांबवलं नाही. जेव्हा माणसं दूर गेली तेव्हा निसर्गाने मिठी मारली. तुकाराम महाराजांना त्या क्षणी उमगलं, समाज साथ सोडू शकतो, नाती तुटू शकतात, संसार कोसळू शकतो, पण परमेश्वर कधीच दूर जात नाही. तो झाडाच्या सावलीत उभा असतो, तो वाऱ्याच्या झुकलेला स्पर्श करतो, तो पक्ष्यांच्या किलबिलाटाला गातो. त्या दुष्काळात अन्न नव्हतं, पण त्या एकांतात परमेश्वर होता. त्या वेदनेतून जन्मलेली गाथा अभंगांची. भाविकांनो, आज तुम्हालाही असं वाटतं का की सगळे सोडून गेलेत? तर एकदा तरी बाहेर पडा, आकाशाकडे पहा, शांत बसा आणि हळूच म्हणा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे. कदाचित तुम्हालाही जाणवेल तुम्ही कधीच एकटे नव्हता. जाणून घ्या या अभंगामाची खरी वेदना. भाविकांनो, संत तुकाराम महाराज यांच्या आयुष्यात अनेक आघात झाले, पण एक आघात असा होता ज्याने त्यांच्या अंतःकरणात ठावच घेतला. त्यांनी रचलेले अभंग ते फक्त शब्द नव्हते, ते त्यांच्या डोळ्यातून गाळलेल्या अश्रूंचं रूप होतं.
ते त्यांच्या उपासमारीतून जन्मलेले श्वास होते. ते त्यांच्या विठ्ठलाशी झालेल्या संवादाचं लिखाण होतं. रात्रभर जागून एकांतात बसून हृदय फोडून त्यांनी ते अभंग लिहिले. ती पोथी म्हणजे त्यांचं आयुष्य होतं. पण काही लोकांना ते सहन झालं नाही. तुका कोण? तो शूद्र माणूस, अभंग लिहिणारा, धर्म सांगणार असं म्हणत त्यांच्या विरोधकांनी निर्णय घेतला आणि एक दिवस ती अभंगाची पोथी उचलली आणि इंद्रायणी नदीच्या प्रवाहात फेकून दिली. त्या क्षणाची कल्पना करा. तुमचं संपूर्ण आयुष्य, तुमची साधना, तुमचं प्रेम, तुमचं परमेश्वराशी असलेलं नातं आणि कुणीतरी ते निर्दयीपणे पाण्यात फेकून देतं. त्यावेळी तुकोबांच्या डोळ्यासमोर काय आलं असेल? त्याने इंद्रायणी नदीच्या पाण्याकडे पाहिलं असेल आणि मनात विचार आला असेल, हे विठ्ठला, हेच का माझ्या भक्तीचं फल? त्या रात्री ते तुटले असतील का? हो, ते मनाने खचले, देहाने थकले, डोळ्यातून अश्रू वाहिले असतील. पण लक्षात ठेवा, ते देवावर रागावले नाहीत. ते म्हणाले नाहीत, देवा तू मला सोडलंस. उलट त्याने ते शांतपणे डोळे मिटले, हात जोडले आणि विठ्ठलाला हळूच म्हटलं, देवा, जर हे अभंग माझे असतील तर जाऊ देत, पण जर ते तुझे असतील तर तूच त्यांना परत आण. ही काही श्रद्धा होती. मन तुटलं, संसार तुटला, प्रतिष्ठा गेली, पण विश्वास ढळला नाही. 13 दिवस उपोषणाला बसले. इंद्रायणी नदीच्या काठी न बोलता न तक्रार करता. लोक बघत होते, कोणी हसत होते, कोणी म्हणत होते, आता काय होणार? पण तुकोबांनी खात्री होती, माझं काही नाही, सगळं विठ्ठलाचं आहे. माझं काही नाही, सगळं विठ्ठलाचं आहे. आणि मग त्या दिवशी इंद्रायणी नदीचा प्रवाह शांत झाला. लोकांनी पाहिलं, पाण्यावर काहीतरी तरंगत आहे. तीच पोथी, तीच अभंगाची गाथा, ओलसर पण अक्षर सुरक्षित. एकही शब्द पुसला नव्हता. तो फक्त चमत्कार नव्हता, तो विठ्ठलाचं उत्तर होता. तुका, हे शब्द तुझे नाहीत, ते माझे आहेत. भाविकांनो, ही कथा आपल्याला काय शिकवते? आपण थोड्याशा अपमानाने तुटतो, थोड्या ठिकाणी रागावतो, थोड्या अपयशाने देवाला दोष देतो. पण तुकोबा शिकवतात, जर तुमचं काम खरंच परमेश्वरासाठी असेल तर जग विरोध करेल, पण देव साथ सोडणार नाही. हे फक्त पोथी परत येण्याची कथा नाही, ही श्रद्धेची, सामर्थ्याची गाथा आहे. जेव्हा सगळं वाहून जातं तेव्हा उरतो तो एकच आधार, विठ्ठल. आज आपण काय करतो? थोडीशी अडचण आली की नैराश्य, तक्रार, राग. पण तुकाराम महाराज शिकवतात, दुःख आलं म्हणजे देव दूर गेला नाही, तो आपली परीक्षा घेतोय. वृक्षवल्ली आम्हा म्हणजे एकांतातही देव सापडतो. फोन बंद करा, 5 मिनिटे शांत बसा, आकाशाकडे बघा आणि नाम घ्या. तुम्हाला जाणवेल, मन हलकं झालंय. भाविकांनो, तुकाराम महाराजांनी दुःखातून रडत अभंग रचले, पण त्या रडण्यात ही आशा होती. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण ओठानं विठ्ठलाचं नाव होतं. आज आपणही जर संकटात असू तर एकदा तरी मनापासून म्हणा, विठ्ठला तू आहेस ना? आणि बघा, मनात एक शांत प्रकाश प्रसरतो. हीच आहे गाथा अभंगाची. अभंग म्हणजे कविता नाही, तो संतांच्या आयुष्याच्या रक्ताने लिहिलेला इतिहास आहे. जर तुम्हाला ही गाथा मनाला स्पर्श करून गेली असेल तर पुढच्या भागात आपण ऐकू संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगांची गाथा. कमेंटमध्ये लिहा, विठ्ठल माझा सोयरा, आणि ही गाथा जास्तीत जास्त भाविकांपर्यंत पोहोचवा. मिळूया लवकरच पुन्हा एका नवीन अभंगाची गाथा भाग 2 मध्ये. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म, जिथे आहे भक्ती आणि माहिती. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.